नमस्कार. आज आपण खमंग, कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे, पूर्णपणे शिजणारे, गोल, पोकळ असे मटकीचे सांडगे बनवलेले आहेत. हे सांडगे मी अर्धा किलो डाळीच्या प्रमाणात बनवलेले आहेत. सातारा विभागामध्ये या सांडग्यांना भरडीचे सांडगे म्हणतात, कारण डाळ भरडून म्हणजेच जाडसर वाटून त्यापासून मग सांडगे बनवतात, म्हणून याला भरडीचे सांडगे असे बोलतात. हे सांडगे बनवताना फार उन्हात जायची गरज नाही. तुम्ही अगदी घरात फॅनखाली सुद्धा हे सांडगे बनवू शकतात आणि 1 तासभर उन्हामध्ये वाळवायचे, म्हणजे हे सांडगे अगदी वर्षभर टिकतात. आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखणे गोल गरगरीत पोकळ असे सांडगे तयार झालेले आहेत. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलोच्या प्रमाणात मटकीची डाळ घेतलेली आहे. मटकीची डाळ अशा प्रकारे असते, ती निवडून घेतलेली आहे. वाटीने म्हणाल तर बरोबर 2.25 वाटे ही डाळ भरलेली आहे. आता अधिक चविष्ट सांडगे होण्यासाठी पाव वाटी चण्याची डाळ टाकायची, म्हणजे सांडगे हे उग्र लागत नाहीत, चविष्ट लागतात. आता दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ जाडसर वाटून घ्यायची. फार बारीक करायची गरज नाही. खूप साऱ्या प्रमाणात तुम्हाला सांडगे बनवायचे असतील तर तुम्ही चक्कीवरून जाडसर दळून आणू शकता. अशी रवाळ दळून आणायची किंवा मिक्सरवरती अशा प्रकारे रवाळ वाटायची आहे, फार बारीक वाटायची नाही. डाळ म्हणजे भरडून घ्यायची, म्हणून याला भरडीचे सांडगे बोलतात. तर फार बारीक जर डाळ वाटली ना तर सांडगे हे पिठूळ होतात. डाळ खूपच बारीक वाटली तर सांडगा भाजी बनवताना मध्ये शिजत नाही, तसाच पिठूळ राहतो, म्हणून डाळ ही जाडसर वाटून घ्यायची. आता याचप्रमाणे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. आता इतर साहित्य पाहू. 1 मोठा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 गड्डी लसूण आणि 1 छोटी वाटी कोथिंबीर. आता सुरुवातीला लसूण आहे तो वाटून घ्यायचा. लसूण भरपूर प्रमाणात टाकायचा. लसूण आणि जिरे एकत्र केले आणि बारीक वाटून घ्यायचे. लसूण बारीक वाटून घेतल्यामुळे डाळीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतो आणि अगदी घाईत जरी तुम्ही सांडगे बनवले ना तरी लसूण टाकण्याची गरज नसते. आता हे सर्व साहित्य एक एक करून आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत. पीठ मळण्यासाठी खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. सुरुवातीला लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली, 1 मोठा चमचा मिरची पावडर टाकली, त्यानंतर 1 छोटी वाटी बारीक चिरून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं. मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण लागलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी पिठामध्ये टाकून घेतलं, कारण भांड्याला भरपूर सारा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट लागलेली होती. सर्व मिश्रण हाताने एकजीव करून जसं लागेल असं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. पीठ हे जाडसर असतं त्यामुळे ते भरपूर पाणी शोषून घेतं, म्हणून जसं लागेल असं पाणी टाकायचं आहे, एकदम फार टाकायचं नाही. तर अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे पीठ मळून झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 तास तरी झाकायचं, किंवा तुम्ही रात्रीच पीठ मळून सकाळी सांडगे बनवू शकता. आता अशा प्रकारे आपलं पीठ बघा फुगून बऱ्यापैकी वर आलेलं आहे, कारण हे पीठ जाडसर असतं, रवाळ असतं आणि ते पाणी भरपूर शोषून घेतं. पीठ थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी काय केलं, थोडंसं पाणी टाकून पीठ छान प्रकारे मळून घेतलं, जेणेकरून पीठ हे थोडंसं स्मूथ होईल आणि सांडगे हे पटापट बनवता येतील. तर 2 मिनिट अशा प्रकारे मळून घेतलं, त्यामुळे पीठ एकजीव झालं आणि थोडंसं मऊ झालं. आता याचे सांडगे तुम्ही बनवू शकता. हे सांडगे बनवण्यासाठी उन्हात जायची गरज नाही, तर कोरडं आणि स्वच्छ ताट घेतलेलं आहे. ताटाला तेल बिलकुल लावायचं नाही. ताटाला तेल लावलं तर सांडगे हे फार दिवस टिकत नाहीत, त्याला तेलकट आणि खवट वास येतो. आणि त्यावरती असे पटापट सांडगे तोडून घ्यायचे. सांडगे तोडताना बोटाच्या साह्याने तोडायचे. तर अशा प्रकारे मी ताटामध्ये घरात बसूनच सांडगे तोडून घेतले. सांडगे तोडताना सुरुवातीला पाण्यामध्ये हात बुडवायचा, हात ओला करून घ्यायचा, पीठ घ्यायचं आणि पिठाचा अशा प्रकारे रोल करायचा आणि मग तिन्ही बोटामध्ये धरून मग सांडगे तोडायचे. अगदी छोटे छोटे तोडायचे. तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे तोडा. आमच्याकडे अशा प्रकारे छोटे सांडगे तोडतात, काही ठिकाणी खूप मोठे सांडगे तोडतात आणि नंतर फोडून घेतात. तर तुमच्याकडे ज्या प्रकारे बनवत असेल त्या प्रकारे बनवा. अशा प्रकारे मी एका ताटामध्ये बनवलेलं आहे आणि हे ताट मी उन्हात ठेवणार आहे. आणि बाकीचे सांडगे अशा प्रकारे धान्याचं पोतं असतं ते धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्या पोत्यावरतीच मी सांडगे बनवणार आहे. पाहू शकत असाल किती सुंदर पटापट असे सांडगे तयार होतात.
अर्ध्या तासात माझे अर्धा किलोचे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. हे सांडगे दिवसभर आणि पुन्हा रात्रभर फॅन खाली असेच ठेवले आणि दुसऱ्या दिवशी एका सुपामध्ये काढून उन्हामध्ये ठेवले आणि अशा प्रकारे आपले सांडगे 2 दिवसात छानपैकी सुकलेले आहेत. याला फार उन्हाची गरज नसते, पण सांडगे तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर किमान 2 तास तरी याला कडकडीत ऊन द्यायचं आणि वर्षभरासाठी हवाबंद डब्यात कोरड्या जागी ठेवून द्यायचं. आणि पाहू शकत असाल गोल पोकळ अगदी सुंदर देखणे असे सांडगे तयार झालेले आहेत. याची तुम्ही सुकी किंवा पातळ भाजी बनवू शकता. आवडली ना सांडग्याची रेसिपी? जर आवडली असेल तर अर्धा किलोच्या प्रमाणात तरी अशा प्रकारे सांडगे बनवून पहा आणि मग मला सांगा की तुम्ही बनवलेले सांडगे हे पूर्णपणे शिजलेत का किंवा चविष्ट झालेत का. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन उन्हाळी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.